बाळासाहेबांच्या रणनीतीमुळे ढासळून गेलेला आहे. आता काही राहिले अस्तित्व नाही नाही. आता हा जो शिवसेना प्रमुखाला आवडीचा भाग हा मराठवाडा होता. मराठवाड्यामध्ये ताकद शिवसेनेची होती. ती पुन्हा एकदा आम्ही निर्माण करायचा प्रयत्न करतोय. पण ठाकरेंचा आवाज गायबच झाला. बाळासाहेब ठाकरेंबद्दलचा आमचा हा मराठवाडा त्यांचा आवडता शहर मराठवाडा होता, तो आम्ही टिकवण्याचा प्रयत्न करतो. बाकीचे जे आहेत त्यांनी त्याचा फायदा घेण्याचा प्रयत्न केला. आम्ही बाळासाहेबांचे विचार जागवण्याचा प्रयत्न केला. नव्हतं वाक्य समोर असं आहे, कुठला त्यांना तुडवा असा इशारा नव्हता. अरे काय तुडवा, यांनाच लोक आता पायाखाली तुडवतील. यांनी प्रत्येक पक्षामध्ये तोड मारून त्या पक्षाची वाट लावलेली. आज शरद पवारचा गट कुठं आहे विचारा त्यांना. अजितदादा का फुटले, ते उबाटाचं का असे हाल का झालेत. काँग्रेसमध्ये सुद्धा असे फाटाफूट काढण्याचे प्रयत्न कोणी केलेत. म्हणून हे पांढऱ्या पायाचे लोक आहेत. हे जिथं जातील तिथं काही ना काही सत्यानाशच करतील. चांगलं काम हे करणारच नाही. संजय राऊतांनी एक ट्विट केलंय, त्यासंदर्भात आचार्य दादा धर्माधिकारी यांनी सांगितलं पैशाचे राज्य हे वेशीचे राज्य असतं. त्याची भाषा ठाकरे मांडली होती. सध्याचं राजकारण पाहता वेशावर आहे असे म्हणायचे वाटत, त्या अधिक प्रामाणिक असतात. भाजपला इतिहास कधी माफ करणार नाही. धर्म शिवसेना प्रमुख काय बोलायचे, धर्माधिकारी साहेब काय बोलायचे किंवा इतर मान्यवर नेते काय बोलायचे, त्यांचे बोलण्यामध्ये 100% त्यावेळेला तथ्य होतं. आजही तथ्य आहे. परंतु तुम्ही जे काही तुमच्या तोंडून त्यांच्यात वाक्य घेऊन जे काही बोलायचा प्रयत्न करतायत, स्वतःच्या गिरेबान ज्याला म्हणतात ना, आपल्या मनामध्ये झाकून पहा तुम्ही काय केलेलं आहे. दुसऱ्याला वेश्या म्हणण्यापेक्षा तुम्ही वेश्यावृत्तीच्या पद्धतीने तुम्ही वागतायत हे महाराष्ट्र पाहतोय. म्हणून आता तुम्ही इतरांवर नावं ठेवण्याऐवजी तुम्ही जी दलाली केली ना, त्याचा हा झालेला परिणाम आहे. ऑपरेशन टायगरचं सक्सेस झालेलं आहे, पण काही आमदार खासदार देखील त्या ठाकरे नाराज आहे. ऑपरेशन 2.0 काही राबवण्याची. अरे बाबा, यांना या धक्क्यातून तर सावरू दे. आता कशाला आणखीन त्यांना दुसरा धक्का देतो. आम्हाला काय कोणतं ऑपरेशन करायचं नाही. आमचं ऑपरेशन करणारे माननीय एकनाथ शिंदे साहेब आहेत. ते ठरवतात त्या टायमाला ऑपरेशन करतात आणि सक्सेस करतात. हे महाराष्ट्राला नाही देशाने पाहिलेलं आहे. आमची ही जी भाषा म्हणजे राऊत म्हणतात धडा शिकवा, अरविंद सावंतही म्हणतात बैमानी करणाऱ्यांना रस्ता सोडवा. बाळासाहेबांचे विचार जिवंत ठेवायचे आणि हाच बाळासाहेबांचा विचार आहे. आमचे तर आम्ही जेव्हा उठाव केला होता तर आमचं तर बिलकुल डेड बॉडीज ते जाऊ देणार, ऑपरेशन करणार होते डेड बॉडीचं. बोलणं वेगळं हो. तुमच्या बोलण्यामध्ये दम राहिलेला नाही. लोक आता तुम्हाला सुद्धा विचारत नाही. मुंबईमध्ये सेंट्रल रेल्वे स्टेशनवर मराठीत एका कर्मचाऱ्याला विचारलं की माहिती विचारली, पण तो म्हणला की मी नाही बोलणार, हिंदीतच बोलणार, मराठीत बोलू शकणार नाही. हे बघा, काही लोक जाणून बुजून मराठी माणसाला डिचवण्याचा प्रयत्न करतायत. जाणून बुजून तेढ कशी निर्माण होईल याचा प्रयत्न करतायत. मला वाटतं ही मस्ती आम्ही सहन करणार नाही. महाराष्ट्र आहे, मराठीचा आदर हा राखलाच गेला पाहिजे. पण मराठीत बोलणार नाही, काय करायचं करून घे असं थेट. काय करायचं करून घे. तर त्याची कंप्लेंट झाली तर त्याच्यावर काय कारवाई करायची ते पोलीस करतील. तर मुलांमधील शिवरायांच्या दीड लोकांवर जैन लोकांनी त्यांच्या समाजात भिडा लावला असा आरोप मनसेने केला. यापुढे पांढऱ्या पट्ट्यावर वाद नाही, आता हे रोजचे वाद हे महाराष्ट्राला परवडणार नाहीये. सर्वांनी खऱ्या अर्थानं एक राहून एकजुटीने राहिले पाहिजे. आता हा पट्ट्याचा वाद कुठपर्यंत चालवायचा आणि कोण चालवतो याच्याकडे सुद्धा सरकारने लक्ष दिलं पाहिजे. प्रसाद विस्फोटक यांनी एक नवा व्हिडिओ पोस्ट केलाय. माझ्यावर खोटी तक्रार केली, योग्य नाही, कृपया मला मदत करा आणि मनसेला टॅग करा. याबद्दल मला कल्पना. भाजपचे आमदार नारायण कुचे म्हणते की राज्यात देखील ऑपरेशन टायगर. काय झालं? राज्यात ऑपरेशन टायगर होईल दिल्लीप्रमाणे. आमदार भाजपचे आमदार काय नाही, नारायण कुठेच काय मला काही लक्षात